नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे प्रिया दिवसेंदिवस आपली पातळी सोडून वागत आहे. म्हणजे अर्जुनपासून सायलीला वेगळं करण्यासाठी ती आपले सगळे डावपेच इथे वापरत आहे, फक्त अर्जुनपासून सायलीला वेगळं करण्यासाठी. ती इथे सुभेदारांच्या घरातील प्रत्येक माणसाचे सायली विरोधात कान भरते आणि एवढं सगळं करूनसुद्धा तिचं पोट भरत नाही. तेव्हा तिने अजून एक डाव खेळलेला असतो. अर्जुनने सायलीला भेटण्यासाठी चाळीमध्ये जाऊ नये म्हणून तिने आता पूर्णाजीच्या तब्येतीची सुद्धा पर्वा केलेली नसते. तिने पूर्णाजीच्या तब्येतीशी सुद्धा आता खिळवाड करायला सुरुवात केलेली असते. तर इथे प्रियाने आता खूपच पातळी सोडून वागण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिने पूर्णाजीला आता मोहरीचं पाणी प्यायला दिलेलं असतं, जेणेकरून मोहरीचं पाणी जर पूर्णाजी प्यायली तर तिला उलटी होईल हे तिला माहिती असतं. आणि एकदा का पूर्णाईला उलटी झाली की मग अर्जुन तिच्यासाठी घरीच थांबेल आणि मग तो सायलीला भेटायला चाळीमध्ये जाणार नाही असा प्रयत्न प्रियाने केलेला असतो. आणि तिने जो प्लॅन तयार केलेला असतो त्यानुसार ती आता वागते. ती मोहरीचं पाणी पूर्णाजीला प्यायला देते आणि पूर्णाजीची तब्येत बिघडते. तिला उलटी होते कारण तिला ते सहन होत नाही. तिच्या वयानुसार ते तिला पचत नाही आणि तिने उलटी केल्यानंतर घरातले सगळेजण घाबरतात. आणि तेव्हा इथे अर्जुन आता पूर्णाजीजवळ बसलेला असतो. तो चाळीमध्ये सायलीकडे सुद्धा जात नाही. पण इथे विमल जेव्हा किचनमध्ये जाते तेव्हा तिला प्रियाचा खरा चेहरा कळतो. तेव्हा इकडे प्रियाने काय कारस्थान केले हे विमलच्या लक्षात येतं आणि विमल अर्जुनला ते सगळं सत्य सांगते आणि प्रियाचा पर्दाफाश करते. त्यामुळे इथे अर्जुनला आता प्रियाच्या या वागण्याचा खूप जास्त राग आलेला असतो. आणि कल्पना आणि इथे अर्जुन दोघेजण मिळून आता प्रियाला घरातून हकलून देतात. तर आजच्या भागामध्ये इथे प्रिया कशी तिची पातळी सोडून वागते आणि पूर्णाजीच्या तब्येतीजवळ खिळवाड करते आणि अर्जुनला हे सत्य विमल कशा पद्धतीने सांगते आणि त्याच्यावरती कल्पना आणि अर्जुन कसे रिॲक्ट करतात, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे प्रिया अर्जुन सायलीला वेगळं करूनसुद्धा शांत बसत नसते. कारण तिला माहिती असतं सगळे सुभेदार इमोशनल आहेत. त्यांना जर अर्जुनने सायलीची बाजू पटवून दिली तर सगळेजण इमोशनल होतील आणि सायलीची चूक न बघता तिला सगळेजण घरी आणायला जातील हे प्रियाला माहिती असतं. म्हणूनच प्रिया आता सुभेदारांच्या घरी खूप दिवस राहिलेली असते, जेणेकरून ती सगळ्यांचा ब्रेन वॉश करत राहते की सायली कशी वाईट आहे, तिने कसं खोटं बोलली, तिने तुम्हाला धोका दिला, तिने तुम्हाला फसवलं, ती अशीच आहे, ती तशीच आहे. हे सगळं ती वारंवार प्रत्येकाच्या मनामध्ये भरवत असते. त्यांच्यासमोर सातत्याने सायलीबद्दल वाईटच बोलत असते. तेव्हा कुठे ना कुठेतरी सगळे सुभेदार तिच्या बोलण्यात येत असतात आणि सायलीचा रागराग करत असतात. कुणीही सायलीची चांगली बाजू बघायला तयारच नसतं. फक्त ती आमच्याबरोबर खोटं बोलली, तिने एवढं मोठं सत्य आमच्यापासून लपून ठेवलं, हेच सगळेजण बोलत असतात. तिने इथे सायलीची इमेज पूर्णपणे निगेटिव्ह करून ठेवलेली असते आणि अर्जुनला ते सगळं कळत असतं. तरीसुद्धा अर्जुन प्रियाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत सायलीला भेटण्यासाठी तो रोज इथे चाळीमध्ये जात असतो आणि मधुभाऊंनासुद्धा तो इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रियाला हीच गोष्ट आवडत नसते. तिला असं वाटत असतं की अर्जुनसाठी मी इथे आले आहे, अर्जुनसाठी मी सायलीला या घरातून बाहेर काढले आणि तो माझ्याकडे बघतसुद्धा नाही, मला महत्त्वच देत नाही. या गोष्टीचा प्रियाला खूप जास्त राग येत असतो. तो सारखा चाळीमध्ये जात असतो फक्त सायलीला भेटायला. कामाकडे सुद्धा त्याचं लक्ष नसतं. घरातल्या सगळ्यांना वाटत असतं की अर्जुन तर ऑफिसला गेला आहे, पण अर्जुन रोज सायलीला भेटायला चाळीमध्ये जात असतो. हे प्रियाला चैतन्यकडून कळलेलं असतं. कारण चैतन्य अर्जुनबरोबर फोनवर बोलताना प्रियाने ऐकलेलं असतं आणि तेव्हा तिला कळतं की अर्जुन सायलीला भेटायला चाळीमध्ये जातो. याचा अर्थ अर्जुनचं सायलीवरती खूप जास्त प्रेम आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि आता तिला तेच थांबवायचं असतं. अर्जुनला काही करून चाळीमध्ये पाठवायचं नाही असा तिचा प्रयत्न ती आता सुरू करते. आणि तिला माहिती असतं की अर्जुन या घरामध्ये पूर्णाजी आणि कल्पना मामीसाठी खूपच जास्त हळवा आहे. या दोन व्यक्ती त्याच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाच्या आहेत आणि नंतर सायली असं अर्जुनसुद्धा सातत्याने म्हणत असतो.
की माझ्यासाठी पूर्णाजी, त्याचबरोबर ममा आणि सायली या सगळ्याजणी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. याआधीसुद्धा प्रियाने पूर्णाजीला नाटक करायला सांगितलेलं असतं की इथे आजारपणाचं नाटक कर, म्हणजे अर्जुन सायलीला भेटायला चाळीमध्ये जाणार नाही. तेव्हा इथे अर्जुनला खूपच जास्त भीती वाटत असते. त्याला असं वाटतं खरोखर पूर्णाजीची तब्येत बिघडली की काय, आणि तो डॉक्टरांना वगैरे बोलावून घेतो, कारण अश्विन तेव्हा तिथे अवेलेबल नसतो. त्यानंतरला प्रियाने आतासुद्धा संधी साधलेली असते. अश्विन घरी नाही आहे याची तिने खात्री करून घेतलेली असते आणि ती आता मोहरीचं पाणी तयार करते. ती मोहरी घेते आणि मिक्सरला बारीक करते. त्याच्यानंतर ती पाण्यामध्ये मिक्स करते आणि म्हणते की पूर्णाजी, मी तुझ्यासाठी गरम पाणी आणलं आहे, तू जरा हे पी म्हणजे तुला बरं वाटेल. ते पाणी प्यायल्यानंतर पूर्णाजीला थोड्या वेळाने मळमळायला लागतं आणि तिला खरोखर उलटी होते. तेव्हा पूर्णाजी आता आजारी होते. तिचं वय झाल्यामुळे एक उलटी झाल्यानंतर तिची तब्येत पूर्णपणे बिघडत चाललेली असते. तेव्हा अर्जुन, घरातले सगळेजण तिच्याजवळ धावत पळत येतात. पूर्णाजी म्हणते की मला बरं वाटत नाही आहे, मला मळमळतं आहे. तेव्हा इथे पूर्णाजीला उलटी झाल्यानंतर तिला थोडं हलकं वाटतं, कारण मोहरीचं पाणी हे बाहेर पडल्यानंतरच पूर्णाजीला बरं वाटतं आणि ती आता आराम करत असते. तेव्हा अर्जुन आता कुठेही जात नाही. पूर्णाजी म्हणते, अर्जुन, जे काही झालं ते आता विसरून जा आणि माझ्याजवळ इथे बस, तू कुठेही जाऊ नकोस. आणि हे पूर्णाजी खरोखरच बोललेली असते. तेव्हा इकडे अर्जुनला कळत नसतं की पूर्णाजी तर वायफळ काही खात नाही, तिच्या वेळासुद्धा ठरलेल्या असतात, वेळेच्या बाहेर ती काही खात नाही. मग तिला कधी उलटी वगैरे होत नाही, मग आत्ताच तिला उलटी कशी काय झाली, हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलेला असतो. तेव्हा इथे आता गुन्हेगार गुन्हा करत असताना एक तरी सबूत तिथे ठेवतोस, आणि तेच झालेलं असतं. आता प्रियाने घाई गडबडीमध्ये पुरावा तिथे ठेवलेला असतो. तिने मोहरी बारीक केलेली असते आणि प्रियाने गडबडीमध्ये इथे खलबत्त्यामध्ये मोहरीची पूड केलेली असते आणि ती मोहरीची पूड त्याच्यामध्ये तशीच ठेवलेली असते. तिने खलबत्ता साफ केलेला नसतो. त्याच्यामुळे विमल जेव्हा चहा करायला जाते तेव्हा ती आलं ठेचण्यासाठी तो खलबत्ता घेते, तर त्याच्यामध्ये मोहरी असते आणि आजूबाजूला किचनवरती मोहरीचे दाणेसुद्धा पडलेले असतात, कारण प्रियाने किचन साफ केलेलं नसतं. तेव्हा इकडे आता मोहरीचं पाणी प्यायला तर प्रियानेच दिलेलं असतं, हे विमलला कळतं. विमल अर्जुनला किचनमध्ये बोलावते आणि म्हणते की अर्जुन दादा, इकडे बघा, या खलबत्त्यामध्ये काय आहे. तुम्ही बघाल तर याच्यामध्ये मोहरीचे कण आहेत, या किचनवरती सुद्धा पडलेत आणि खलबत्त्यामध्ये मोहरीची पूड आहे. आणि ते पाणी पूर्णाजीला प्यायला दिलं आहे ते सुद्धा कुणी माहिती आहे का तुम्हाला? तन्वीताईंनी. आणि हे बघा, हे ग्लास, याच्यामध्ये खालीसुद्धा तळाला मोहरीची पूड बसलेली आहे आणि त्या पुडीने इथे पूर्णाजीला उलटी झाली. आणि किचनमध्ये बेसिंगमध्ये ते ग्लास प्रियाने घाईने तसंच ठेवलेलं असतं, ते धुतलेलं सुद्धा नसतं. त्यातलं पाणी आजूबाजूला बेसिंगमध्ये पडलेलं असतं, त्याच्यामध्ये सुद्धा मोहरीची पूडच असते. हे कारस्थान तिने ह्या कारणासाठी केलेलं असतं की मोहरीच्या पुडीने जास्त काही होत नाही, फक्त मळमळतं आणि उलटी होते. आणि प्रियाला माहिती असतं की अर्जुन पूर्णाजीसाठी किती हळवा आहे. तो आता सायलीला भेटायला अजिबात चाळीमध्ये जाणार नाही. आणि ते सायली मात्र डोळे लावून अर्जुनच्या वाटेकडे बसलेली असते की आता अर्जुन येईल, आता मला थोडा तरी दिसेल, आता अर्जुन सर येतील, मला त्यांची थोडीशी झलक तरी दिसेल असं सायलीला वाटत असतं. पण अर्जुन काही येत नाही, कारण पूर्णाजीला बरं नसतं. त्या दिवशी मात्र सायली अर्जुनला खूपच जास्त मिस करते, कारण तो रोज तिला भेटायला येत असतो, काही ना काहीतरी कारण काढून. त्यामुळे अर्जुन आणि सायली दोघेजण एकमेकांना रोज बघत असतात, त्याच्यामुळे सायलीला एवढं काही वाटत नाही. पण एक दिवशी अर्जुन येत नाही, तर इथे सायलीचा जीव खालीवरती झालेला असतो, कारण प्रिया सुभेदारांच्या इथे राहत असते हे सायलीला माहिती असतं. आणि ती प्रिया अर्जुनबरोबर जवळीकता साधण्यासाठी कितीही खालच्या पातळीला जाऊ शकते हे सुद्धा सायलीला माहिती असतं. म्हणूनच ती आता अर्जुनची आतुरतेने वाट बघत असते. कधी एकदा अर्जुन येतोय असं ती सातत्याने कुसुमला विचारत असते. पण अर्जुनला त्यावेळेला यायला काही जमत नाही, कारण इथे प्रियाने वेगळा गेम खेळलेला असतो. तेव्हा विमल आता अर्जुनला दाखवते की ही मोहरीची पूड आणि पाण्यामध्ये मिक्स करून पूर्णाजीला देण्यात आले. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजीला पाणी प्यायला कुणी दिलं होतं जेव्हा तिला खोकळा आला होता? तेव्हा पूर्णाजी म्हणते की तन्वीने दिलं होतं पाणी, गरम पाणी होतं, पण ते जरा वेगळंच लागत होतं. ती म्हणाली होती त्याच्यामध्ये तिने काहीतरी औषध टाकलं म्हणून, घशाला बरं वाटावं म्हणून, पण नंतरला मला मळमळायला लागलं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी, हे बघ, याच ग्लासामध्ये तुला पाणी दिलं होतं ना? पूर्णाजी म्हणते हो. अर्जुन म्हणतो त्याच्यामध्ये बघ काय आहे, मोहरीची पूड आहे. तर इथे तुझ्या ह्या तन्वीने मोहरीची पूड करून ती पाण्यामध्ये टाकून तुला प्यायला दिली होती, जेणेकरून तुझी तब्येत बिघडावी,
तुला उलटी यावी. आणि हे सगळं कशाला तुला माहिती आहे का? फक्त आणि फक्त मी घरी थांबायला हवंय म्हणून तिने हे सगळं कारस्थान केलंय. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हिला जर इथे राहायचं असेल तर शिस्तीमध्ये राहायला सांग. तुझ्या जीवाशी जर तिने इथे आता खेळण्याचा प्रयत्न केला तर मी अजिबात खपून घेणार नाही. तिला आत्ताच्या आत्ता तिच्या घरी जायला सांग. राहिली तेवढी पुरे आहे, आता ती इथे राहू शकत नाही. तेव्हा कल्पना म्हणत असते की असं का केलंस तू तन्वी? अगं मला माहिती आहे तुझा सायलीवरती राग आहे, अर्जुनवरती राग आहे, म्हणून तू त्याला थांबवण्यासाठी पूर्णाजीला असं मोहरीचं पाणी वगैरे प्यायला देशील का? तुला माहिती आहे ना पूर्णाजींची तब्येत नाजूक आहे, त्यांना वायफळ काही खाल्लं पिल्लं की त्यांना त्रास होतो. तरीसुद्धा तू हे पाऊल उचललंस. मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे. आम्ही पूर्णाजींची तब्येत बिघडू नये म्हणून किती प्रयत्न करतो. आम्ही सगळेजण त्यांची काळजी घेतो. सायलीसुद्धा पूर्णाजींची खूप जास्त काळजी घ्यायची, मी बघितलं आहे ना. आणि तू काय केलंस? तू इथे अर्जुनला फक्त थांबून घेण्यासाठी हे सगळं केलंस का? प्रिया म्हणत असते नाही मी असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा विमल म्हणते की ताई हे बघा किचनमध्ये मोहरी सगळीकडे सांडले, मग हे सगळं कुणी केले मला माहिती नाही, पण मी तरी मोहरीची फोडणी पण दिलेली नाही आज. तेव्हा इथे आता सगळेजण प्रियावरती रागवलेले असतात. तिने जे काही कारस्थान केलेलं असतं ते सगळ्यांना न पटणारं असतं. पूर्णाजी सगळ्यांची फेवरेट असते आणि पूर्णाजीच्या जीवाशी खेळणं म्हणजे सगळ्यांबरोबर वैर घेण्यासारखंच आहे. त्याच्यामुळे आता कल्पनासुद्धा चिडलेली असते. ती म्हणते की बास झालं, जेवढी आमची काळजी घेतलीस, सगळ्यांचं सगळं केलंस, आता तू गेलीस तरी चालेल. तेव्हा अर्जुन आणि कल्पना या गोष्टीसाठी त्यांचं संगनमत झालेलं असतं, त्यांचं मत एक झालेलं असतं. कारण पूर्णाजीचं सुभेदारांच्या घरामध्ये किती मोठं महत्त्व आहे हे त्यांनाच माहिती आहे. पण इथे प्रियाची ती आता सख्खी आजी नसल्यामुळे तिला तिच्याबद्दल काही एवढं कुतूहल वाटत नसतं. ती सॉरी म्हणत असते, पण सगळ्यांना तिचं आता ते बोलणं खोटंच वाटत असतं, फेक वाटत असतं. तेव्हा कल्पना म्हणते की झालं तेवढं पुरे झालं, तू इथे राहिलीस, आम्हा सगळ्यांची काळजी घेतलीस, आमच्यासाठी खूप केलंस, त्यासाठी थँक्यू, आणि आता तू गेलीस तरी चालेल, असं कल्पना प्रियाला म्हणते. तर अशा रीतीने इथे मोहरीचं पाणी देणाऱ्या प्रियाला अर्जुन आणि कल्पनाने दोघांनी खडे बोल सुनावून घरातून आता हकलून दिलेले असते.